कसं आहे की सर्वप्रथम तुमच्या चॅनलला माझा जय महाराष्ट्र. आणि मला हे जे म्हणायचं आहे की या ठिकाणी वारंवार मुंबईतल्या या सगळ्या अशोभनीय घटना ज्या घडतायत, कानावर येत आहेत, त्याच्या मागे कुठलं तरी मोठं षडयंत्र दिसतंय. आणि या षडयंत्राच्या अनुषंगाने मी एक सूचना देऊ शकतो, माझं मनातली एक भावना व्यक्त करू शकतो की मला असं म्हणायचं आहे की मुंबई शहर हे भारतातलं महत्त्वाचं शहर आहे. मुंबईमध्ये सर्व प्रकारचे आपले धर्माचे लोक राहतात. इथे हिंदू आहेत, इथे मुस्लिम आहेत, इथे शीख आहेत, इथे ईसाई आहेत, पारसी आहेत, जैन आहेत, बुद्ध आहेत. तर हे सगळं महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे हे मुंबईमध्ये शांततेमध्ये चालू आहे. आणि मुंबईमध्ये शांततेमध्ये चालू असताना मला असं म्हणायचं आहे की कोणीतरी समाजकंटक आहेत जे मुस्लिम धर्मियांकडून पहल होते आहे. आणि वारंवार या घटना मुस्लिम धर्मियांकडून या उधळल्या जात आहेत. पोलिसांना ग्रांटेड धरलं जात आहे. या मुस्लिम धर्मियांनी कधीही असं हे विचार सुद्धा करू नये की महाराष्ट्राचं, मुंबईचं, भारताचं कुठेतरी हे शांततेचं चित्र भंग करायचा प्रयत्न करू नका. माझं म्हणणं स्ट्रेट आहे. मी समीर काळे एक हिंदुत्ववादी नेता आहे. मी माझ्या संस्थेतून नेहमीच काही ना काहीतरी समाज प्रबोधनाच्या गोष्टी मांडत असतो. माझ्या संस्थेचं नाव आहे आई तुळजाई सेवाभावी संस्था. त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. आणि अशात तुळजाई म्हणजे काय, तर याचं उत्तर मी आता देऊनच टाकतो. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजापूरची भवानी, आणि त्या भवानी मातेला स्मरून मी माझ्या संस्थेचं नाव ठेवलं आई तुळजाई सेवाभावी संस्था. आणि त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, लक्षात ठेवा, मुंबई शहर हे आपलं आहे, महाराष्ट्र आपला आहे आणि भारत आपला आहे. छत्रपतींच्या स्वराज्यात, छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे घडवलं, त्यांनी ते आज 300-350 वर्षापूर्वी जो महाराष्ट्र आपल्याला दिला, त्या महाराष्ट्राचं रक्षण हे आमच्यासारख्या तरुणांना करायला जमतं आणि जमणार आहे. कोणीही मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांना ग्रांटेड धरू नका. मी तर म्हणेन टॉप ऑफ द बॉस जेवढे असतील मुंबई पोलीस, त्यांना आमच्यासारखे तरुण जर कधी त्यांनी आम्हाला हाक मागितली, एक हात मागितलात ना मुंबई पोलिसांनी, आम्ही हजारो हात पुढे करू. लक्षात ठेवा, विसरायचं नाही कोणी. आम्ही आमच्या धर्माचं रक्षण करू शकतो, आम्ही आमच्या धर्माचा प्रसार करू शकतो, आम्ही आमच्या धर्माला अटके पार घेऊन जाऊ शकतो. लक्षात ठेवा. बघा कसं आहे माहिती आहे का, की सर्वप्रथम जेवढ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या शासकीय यंत्रणांमध्ये पोलीस येतात, महानगरपालिका येते, MMRDA येते, SRA येतं, आणि अजून बऱ्याच फॅकल्टीज, PWD येतं. या सर्व लोकांना आपल्याला एक शिस्त लावावी लागेल. मी देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेबांना विनंती करीन, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे साहेबांना विनंती करीन, मी शिवसेनेचे बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्या उद्धव साहेबांना मी एक विनंती करीन, देवाबाबूंना पण आपण एक विनंती करू. माझं म्हणणं एक आहे की बाबांनो, महाराष्ट्राचं मांगल्य, महाराष्ट्राचं पावित्र्य आणि हिंदू धर्मासाठी सर्वांनी एक येऊन यावरती एक तोडगा काढला पाहिजे. बघा, भारतीय मुस्लिम हे सर्वच वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही. पहिल्यांदा मी माझी बाजू क्लिअर करतो. पण काही समाजकंटक लोक आहेत, काही समाजकंटक असे मुस्लिम समाजातले लोक आहेत की त्यांनी या सर्व गोष्टींना वारंवार या सगळ्या गोष्टी करायला घेतल्यात. आणि याच्यामध्ये ड्रग्ज दिले जात आहेत, काही कोकेन दिले जात आहेत, शाळकरी मुलांना कुठेतरी बिघडवलं जात आहे. आणि अशामध्ये असताना काही कॉलेज तरुणींना सुद्धा पब्समध्ये, डिस्कोमध्ये या सर्व नशेच्या, अंमली पदार्थाच्या नशांना हे लोक द्यायला लागलेत. पण बघा, लक्षात ठेवा, मला माहिती आहेत कुठे अड्डे आहेत ते. आणि मला जर चॅलेंज केलं ना, तर घुसून येईन ना आतपर्यंत. तुम्ही हिंदू धर्माचे जे रीतिरिवाज आहेत हे तुम्हाला मान्य होत नसतील तर तुम्ही खुशाल भारतातून बाहेर जाऊ शकता. कुठं जायचं तुम्हालाच ठरवायचं आहे. बांगलादेशात जायचं आहे की पाकिस्तानात जायचं आहे ते तुम्ही ठरवा, का आखाती देशांमध्ये जायचं आहे. पण आमच्या देशामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या माझ्या या मुंबईमध्ये आणि मुंबईसारख्या गोरेगावसारख्या उपनगरामध्ये आणि malaड मालवणीमध्ये जर धिंगाणे करायची वेळ आली, आई जगदंबे शपथ सांगतो, छत्रपती छाताडावर घेऊन फिरतो मी. महाराजांना माझ्या मनात नाही, माझ्या पूर्ण शरीरावरती मी मिरवतो. का? कशासाठी? महाराजांच्या विचारांना प्रेरित राहून मी माझं काम करतोय, माझ्या संस्थेचं काम करतोय. लक्षात असू द्या, धूर काढू, धूर. सगळे लोक एकत्र येतील.
विश्व हिंदू परिषद एका बाजूला, एबीव्हीपी एका बाजूला, तुमच्या नंतर मग सगळ्या हिंदू संघटना ज्या असतील त्या एकत्र येतील. मला एकच म्हणायचं आहे, चॅलेंज करू नका. जर हिंदू राष्ट्र सेना आणि स्वतः समीर बबनराव काळे, मी हिंदू राष्ट्र सेना नाव घेतोय, मी अध्यक्षांचं नाव आता घेणार नाही, पण हिंदू राष्ट्र नाव सेना घेतलं तर माझा लहानपणीचा वाघ, माझा लहानपणीचा मित्र धनंजय जयराम देसाई नाव घेतो आता मी, आणि समीर बबनराव काळे हे लहानपणचे दोन वाघ आहेत जे अजूनही आम्ही एकमेकांच्या मैत्रीत आहोत. लक्षात ठेवा, HM चा प्रयत्न जर कोणी करायचा झाला आणि जर मला कळलं, धनंजय तर बाहेर आहे पण मुंबईमध्ये बसलोय मी अजून उपनगरावरती, मला जर कळलं तर मी मुंबई पोलिसांना आधी भेटीन आणि नंतर सांगेन 48 तास सोडून द्या मला, 48 तास बाजूला होऊन जा. बरेचदा मी भाषणांमध्ये ऐकतो, मुस्लिम आमचे नेते जे आहेत वेगवेगळे 48 घंटा हटा दो. तुम्ही 48 घंटा हटवताय, मी 24 तासात हटवून टाकतो. काय मी 24 तासामध्ये हिशोब करून टाकल सगळा. जेवढ्यांना मला हे बघा शिस्त लावायची ना, शिस्त लावून टाकेन मी. आणि माझं विनंती आहे मुस्लिम संघटनांच्या नेत्यांना, उगाच काहीतरी वाढीव भूमिका घ्यायला लावू नका. बघा, मी नावं घेणार नाही, पण मुस्लिम संघटनेचे नेते जे पुढारी आहेत ते सर्व पत्रकारांना, मीडियाजना सगळ्यांना माहित आहे. मी नावं कोणाचंच घेणार नाही, बरेच आहेत ना त्यांचे लोक. काय जगदंबे शपथ सांगतो, मला सांगू नका नंतर काय होईल ते. त्याचा प्रचार करायचा अधिकार आहे मला, माझा धर्म टिकवायचा अधिकार आहे मला, माझ्या मुंबईमध्ये हनुमान जयंतीचं हनुमान चालीसा गायचा अधिकार आहे, पाठांतर करायचा अधिकार आहे, पाठ करायचा अधिकार आहे. लक्षात ठेवायचं, मुस्लिम धर्मीयांनी जे केलंय, काही कुटुंब आहेत त्याच्यामध्ये, माझ्या रडारवर आहेत ते, पोलीस बघतीलच त्यांना, आणि पोलिसांच्या पण जरा त्यांनी जुमानलं नाही तर मग आम्ही आहोतच. वन बाय वन भाई म्हणतात मला पण. जय भवानी.